गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। फक्त लेफ्ट साइडचं जे आर्म आहे त्याला फ्रॅक्चर आहे। रिपोर्ट डिस्टल इन रेडियस जे आहे इथे फ्रॅक्चर आहे, ह्याला प्लेटिंग किंवा के वायर करणार आहेत आता। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते दिलीप धोत्रे यांच्या गाडीला काल रात्री मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाल्याची घटना घडली होती। या अपघातात धोत्रे जखमी झाले असून त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ही बातमी समजताच राज्याचे माजी आरोग्यमंत्री व भूम परंडा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांनी तातडीनं हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली। दिलीप बापूंची प्रकृती आता स्थिर असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं ते लवकरच पूर्णपणे बरे होऊन पुन्हा एकदा जनसेवेसाठी आपल्या सर्वांच्या भेटीला येतील असा विश्वास तानाजी सावंत यांनी व्यक्त केला असून रुग्णालयातील डॉक्टर्सकडून त्यांनी अधिक माहिती जाणून घेतली। तर शुक्रवारी सायंकाळी दिलीप धोत्रे यांच्या हातावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती समाजसेवक बाबा चव्हाण यांनी दिली आहे।